तर काल आहे की नाही आम्ही मस्त असं छान असं रेनबो बघितलं होतं, म्हणजेच इंद्रधनुष्य बघितलं होतं. आता पेलू खूप सारे प्रश्न विचारत होता याच्याबद्दल, मम्मा हे कसं तयार होतं, इथं कसं जायचं, बघायचं कसं. पण तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस ऊन पडलं होतं ना तोपर्यंत ते होतं, जेव्हा सावली आली तेव्हा ते लगेच गेलं. आता त्याच्यानंतर ना दुसऱ्या दिवशी आमच्या पिलूच्या शाळेत होतं छान असा 15 ऑगस्ट. आता तुम्हाला तर माहीत आहे की सगळीकडं छान छान 15 ऑगस्टच्या शुभेच्छा सगळेजण देतात आणि मस्त मस्त आपल्या मुलांचे व्हिडिओ वगैरे टाकतात. पण आता आमच्या पिलूच्या शाळेत आहे की नाही फॅन्सी ड्रेस आणि त्याच्यानंतर ध्वजारोहण वगैरे सगळं छान असं पार पाडलं आणि मस्तपैकी येऊन आतमध्ये बसलो. आता तुम्हाला रंगीबेरंगी छान असे मुलं वेगवेगळं काही ना काही बसलेले म्हणजे बनलेले दिसत असतील, तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या पिल्लूकडून 15 ऑगस्टच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आता त्याच्यानंतर आहे की नाही फॅन्सी ड्रेसचं कॉम्पिटिशन होतं, म्हणून आम्ही ना ध्वजारोहण झाल्यानंतर ना राष्ट्रगीत, त्याच्यानंतर ना म्हणजे ध्वजगीत हे सगळं काही झाल्यानंतर ना आम्ही आतमध्ये येऊन बसलो इथं. आणि त्याच्यानंतर ना आता एक एक जण येऊन बारी बारीने आपलं छान असं लुक कशाबद्दलचा केला आहे ते सगळं सांगणार होतं. तर आता आमचं पिल्लू बघा कसं करतं आहे, एकदम छान असा. खरं तर सांगू का, ज्याचे वडील कामावर जातात ना 15 ऑगस्ट 26 जानेवारी दिवशी, त्या दिवशी मम्मीला मात्र त्याच्या खूपच जास्त जास्त म्हणजे जास्त ड्रेस असतो असं मला तर वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता त्याचा जो हा लुक आहे की नाही त्याचं सगळं म्हणजे आयतच होतं, धोतर आयतं होतं, कुर्ता वगैरे. पण त्याच्यानंतर घोंगडी पण एवढी काय म्हणजे अशी त्रास देणारी नव्हती, पण जे फेटा होता ना त्याने मला खूप जास्त त्रास दिला. आणि लकीली की एक बाबा भेटले आणि त्यांनी तो फेटा मला व्यवस्थित करून दिला. मी केला होता व्यवस्थित, पण जास्त असा मला छान बसलेला नव्हता तो आणि छान असं वाटत पण नव्हता. त्याच्यामुळं मी म्हणलं आता कॅन्सल करायचं आणि काढून टाकायचं. असं माझं निम्म्या शाळेत म्हणजे शाळा थोडीशी जवळ आली होती आणि निम्म्या रस्त्यापर्यंत हेच चालू होतं की आता कॅन्सल करायचा फेटा आणि काढून टाकायचं. परंतु लकीली एक बाबा भेटले आणि त्यांनी छान असा मस्त असा छोटूसा फेटा एकदम मस्त फिट करून दिला, पिन वगैरे लावून दिले मला आणि छान असा त्याचा लुकसुद्धा झाला. आणि तुम्ही बघितलाच असेल तर त्याचा लुक कसा होता, तर तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा. आणि कोणी कोणी ओळखला त्याचा कोणता लुक आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा.